चाललो आपण वर्ल्ड पीस डोम. से हॅलो, से हॅलो. आम्ही फिरायला चाललो मग. हाय हॅलो नमस्कार. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही निघालो आहोत वर्ल्ड पीस डोम पाहण्यासाठी. हे विश्वशांतीचं सर्वात मोठं स्मारक म्हणून प्रसिद्ध असलेलं वर्ल्ड पीस डोम आहे. हे पुण्यामधील लोणी काळभोर येथे आहे. हे डोम शक्ती, ज्ञान, मानवता आणि शांततेचं प्रतीक आहे. तुम्ही पाहू शकता हा जो रूट आहे तो आम्ही असं विचारत निघालो होतो. सिंपल लँडमार्क सांगायचं झालं तर हे लोणी काळभोर रेल्वे स्टेशन नियर अबाउट आहे. आणि जे पुणे सोलापूर हायवे आहे ते MIT कॅम्पसच्या एरियामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे सपोज तुम्हाला जायचं झालं तर पुणे सोलापूर हायवेवरून लगतच आहे ते रेल्वे स्टेशनच्या लोणी काळभोरचे नियर अबाउट रेल्वे स्टेशन आहे तिथे. तुम्ही हे पाहू शकता. हा जो एरिया आहे म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर हा पूर्ण एरिया किती सुंदर आणि किती वेल मेंटेन आहे. आणि हे जे पाहताय तुम्ही हे पार्किंग आहे. पार्किंग जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि पार्किंगचा तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळेस गेलो सॅटर्डेला गेलो तर तिथे काहीच प्रॉब्लेम नव्हता पार्किंगसाठी. म्हणजे तुम्ही व्यवस्थित आपली 4 व्हीलर 2 व्हीलर काय असेल जे पार्क करून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. तिथे गेल्यानंतर तिकीट काउंटरला तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. तिकीटची जी प्राईज आहे ती पर पर्सन ₹100 आहे. आणि जर लहान मुलं असेल 5 इयरनंतर त्यांची फी ₹50 आहे. आणि टाईमचं सांगायचं झालं तर टाईम तो सकाळी मला वाटते 9 ते संध्याकाळी 6 साडेसहापर्यंत अवेलेबल आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण एंट्री केल्यानंतर अगोदर आपल्याला तिथे गेल्यानंतर तिकीट घ्यावं लागतं. आणि तिकीटचा जो चार्ज आहे तो पर पर्सन ₹100 आहे. आणि टाईम आहे तो सकाळी 9 ते संध्याकाळी 6 साडेसहापर्यंत अवेलेबल असतो. त्याप्रमाणे मी ते तिकीट घेतलं, पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली. आणि हे पूर्ण मंडे टू संडे तुम्ही कधीही विजिट करू शकता. इथे तुम्हाला जायचं असेल तर ही इन्फॉर्मेशन आम्ही ज्यावेळेस सर्च करत होतो आम्हाला जाण्यासाठी हे कोणीच सांगत नव्हतं. म्हणजे एक कधी हॉलिडे वगैरे आहे का, तर तसं काही नाही आहे. संडे सॅटर्डे किंवा मंडे टू संडे तुम्ही कधीही विजिट करू शकता इथे. आणि हे तुम्ही पाहू शकता हे मेन गेट आहे. म्हणजे इथून आपण एंट्री करू शकतो. आणि इथून आता आपला प्रवास सुरू होतो जर आपल्याला पाहण्यासाठी. आणि इतकं छान आहे. म्हणजे तुम्ही जर पुण्यात असाल तर ह्या प्रॉपर्टीला म्हणजे एकदा तरी व्हिजिट केलीच पाहिजे. इतकं सुंदर ही प्रॉपर्टी आहे आणि इतकी वेल मेंटेन आहे. तुम्ही पाहू शकता एवढी स्वच्छता आहे. म्हणजे हे कॅम्पस म्हणजे कॉलेजचं कॅम्पस MIT कॉलेजचं कॅम्पस असल्यामुळे एवढं सुंदर त्यांनी वेल मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे इथं पाऊल टाकलं इतकं छान वाटत होतं आम्हाला. हा भारतातील सर्वात उंच असलेला डोम आहे. आणि याची जी साईज म्हणजे जी उंची झाली तर 263 फूट अशी आहे. आणि हे इथे साईडला 24 उंच स्तंभ आहेत. म्हणजे पूर्ण डोमला आधार दिलेले स्तंभ आहेत. आणि इथे जर तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे तुम्ही पाहू शकता हे ज्या स्टेप आहेत त्या टोटल 49 स्टेप आहेत. आणि प्रत्येक स्टेपवरती त्यांनी एक थॉट्स लिहून ठेवले होते. म्हणजे इंग्लिश मराठी असे थॉट्स लिहून ठेवलेले आहेत. आणि हे जे साईडला जे स्तंभ पाहताय ते मंगलस्तंभ म्हणून ओळखले जातात. म्हणजे आपले जे 4 वेद जे आहेत त्याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी ते मंगलस्तंभ त्यांनी उभा केलेले आहेत. आणि त्याची जी हाईट आहे ह्या स्तंभाची ते जवळजवळ 300 फीट वगैरे आहे. तुम्ही पाहू शकता हा किती सुंदर डोम आहे. या डोममध्ये म्हणजे डोमच्या इनसाईड आणि आउटसाईड म्हणजे वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ म्हणजे आपले जे सायंटिस्ट आणि आपले जे संत आहेत त्याचे असे 54 मोठ्या ब्रॉन्झच्या मूर्ती म्हणजे स्टॅच्यू असे उभारलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. जे बाहेर आहेत ते आपले सायंटिस्ट आहेत. आणि डोमच्या इनसाईड जर तुम्ही एंट्री केली तर आपले सर्व संत आहेत. आणि आउटसाईडला सर्व सायंटिस्ट आहेत. इतके छान हे ब्रोंजचे स्टॅच्यू उभारलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा एरिया किती सुंदर आणि
छान दिसतो. म्हणजे इथे गौतम बुद्ध, गुरु नानक, अल्बर्ट आइन्स्टाईन, प्लाटो, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असे अनेक शांती आणि विज्ञान विश्वाचे प्रतिनिधीच्या मूर्ती आहेत, जे आपल्याला आपल्या स्कूल कॉलेजच्या पूर्ण आठवणी करून देतात. गीता भवन जाणाऱ्या मार्गाकडे हे 5 पांडवांचे असे स्टॅच्यू उभारले आहेत. म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. तसेच इनसाइड श्रीकृष्णाच्या आकर्षक मूर्ती उभारलेल्या आहे. ही मूर्ती धर्म, कर्तव्य, शौर्य आणि गीतेचा संदेश दर्शवण्यासाठी म्हणजे इतकं छान बनवलेलं आहे त्यांनी हे इन्फॉर्मेशन सर्व. आणि याच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री कराल, म्हणजे तुमचा ज्यावेळेस इथे आतमध्ये पाऊल पडेल, तेव्हा तुमच्या तोंडून एकच शब्द निघेल, वाव किती सुंदर आहे हे. म्हणजे एवढं शांत सुंदर तुम्ही पाहू शकता हे समोर. गीता भवन हे वर्ल्ड पीस डोम परिसरातील एक आध्यात्मिक स्थान आहे, जे भगवद्गीता आणि अध्यात्म ज्ञानाशी संबंधित आहे. लोक इथे शांतता आणि धर्मातील विचार जाणून घेण्यासाठी भेट देतात. तुम्ही पाहू शकता पूर्ण ह्या वॉलवरती पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेले आहे. विथ डिटेल इन्फॉर्मेशन, फोटोग्राफ वगैरे कॅप्चर करून आपण सर्व इन्फॉर्मेशन इथे वाचू शकतो. खूप सुंदर हा परिसर, इतका शांत आध्यात्मिक आहे ना, इथे गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं. तुम्ही नक्की विजिट करा, नक्की विजिट करा इथे. त्याच्यानंतर इथे एक इतकी सुंदर अशी लायब्ररी आहे. म्हणजे एक विशाल आणि अद्वितीय शास्त्रीय ग्रंथालय आहे. हे ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म, धर्म आणि विज्ञान या सर्व बाबींची संगम करून मानवांच्या विचारांचा आणि शांतीच्या संदेशांचा यात्रा पुढे नेण्यासाठी बनवलेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता किती याचं स्ट्रक्चर वगैरे किती वेगळ्या प्रमाणात आहे. इथे हजारो पुस्तकांचा आणि धर्मग्रंथ आहेत, ज्यात विविध विषयांचा समावेश आहे. म्हणजे लायब्ररीच्या मध्यभागात एक वर्तुळाकार रूम आहे, जिथे विविध धर्माच्या इतिहास आणि विचारांची तुलना करता येते. इथे अभ्यास केल्याने धर्मातील समानता, फरक आणि यांचा समज वाढतो आणि नव्या विचारांना, संशोधनाला चालना मिळते. तुम्ही पाहू शकता किती छान इथे लायब्ररी आहे. तुम्ही इथे येऊन पुस्तक वगैरे तुम्हाला काय वाचायचे असतील ते रीड करू शकता. तर अशा प्रकारे आमचा वन डे पिकनिक स्पॉट इतका छान उत्तमरित्या पार पडला. जर सपोज तुम्ही विजिट करू शकत असाल, नियर अबाउट पुणे असाल, तर नक्की विजिट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही एक दिवस वेळ काढून या प्लेसला नक्की विजिट करा. एवढं छान प्लेस आहे हे. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटत राहू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.